न्यू मिलम पायगाव आणि गावदेवी वेले या संघादरम्यानली बिग फाईट बिग लढत मित्र पाहायला मिळते। आजच्या दिवसातील दुसरी मॅच दुसऱ्या मॅचचा इथं खेळ होतोय चालू। यस आपण जर पाहिले तर या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघात सुद्धा पारितोषिक देण्यात येणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर जे जे महापुरुष त्यांनी आपल्या सवयींना आवड घालत आपल्या आयुष्याला एक चांगली शिस्त लावली आणि या विश्वरूपीतामध्ये त्याने आपलं नाव कोरलं, त्याला एकच कारण म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला शिस्त लावणं। आणि या कमिटीच्या माध्यमातून जो संघ अधिक चांगल्या पद्धतीने खेळ करेल, शिस्तीने खेळ करेल, त्यासाठी सुद्धा आपण पाहिलं तर बक्षीस देण्यात आलेला आहे। निश्चितच सामन्याला जेव्हा प्रत्यक्षात सुरुवात होईल त्यावेळेस आमचे सहकारी समालोचक कालीराम सर यांच्या आवाजाने आपण धावतं विवरण ऐकणार आहोत। धन्यवाद। हॅलो, सुस्वागतम सर्वांना शुभ सकाळ। जय श्रीराम। गंगामाता गोंदवली 40+ आयोजित ग्रामीण सम्राट सुरेश बाळेमामा मात्रे चषक 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजच्या दुसऱ्या दिवसातून आपण पहिल्या फेरीचा दुसरा सामना पाहतोय। न्यू मिलन पायगाव आणि गावदेवी वेले। नितीन गवली यांनी आपल्या गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे। पहिले चेंडूवर देवीदास म्हात्रे यांनी एक धाव करून स्ट्राइक रोटेट केलेली आहे। गुरु थले इथे स्वाग सेफचा फटका आपण पाहिलाय। शरद काटेकर यांना बीट करून चेंडू चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मध्ये। मिळतील धावा 4। सुस्वागतम कालवार ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य रमाकांतजी म्हात्रे साहेबांचं मंचावर शुभ आगमन। गंगामाता गोंदवली 40+ आयोजित बाळेमामा चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चेंडूला अगदी हलक्या हाताने टॅप केलाय। एक सिंगल, 3 चेंडूमध्ये धावा आल्या 6। सुरुवात चांगली आहे। गावदेवी वेले इथे चेंडूला ऑन साइडला देवीदास म्हात्रे यांनी उडवलाय। चेंडू डीप मिड विकेट रिजनला उचलला गेलाय अनिल कडून। फक्त मिळेल 1 धाव। देवीदास यांनी सिंगल वर भर दिली तर गुरु थले याच्या बॅट मधून एक चौकार आलाय। एकूण धावसंख्या 7। 4 चेंडूंचा खेळ संपलाय। 7 धावा। इथे देखील चेंडूला वळवलाय। इशारा त्याला पुन्हा एकदा बीट। चेंडू जाईल सीमापार। सलग या ओव्हर मध्ये गुरु थलेच्या बॅट मधून हा दुसरा चौकार। जय हनुमान गोवे आयोजित स्पर्धेमध्ये गावदेवी वेले संघ अंतिम विजेता ठरला होता। इथे हा चेंडू देखील वळवलाय। खराब गोलंदाजी नितीन गवळी यांची। पहिल्या ओव्हर मध्ये 3 चौकार 3 सिंगल न धावसंख्या झाली ती 15। चांगली टोटल। चांगली फटकेबाजी खास करून गुरु थलेच्या बॅट मधून। 4 चेंडू 13 वर खेळतायत। 3 चौकार 1 सिंगल। तर देवीदास म्हात्रे कायचा शांत आहे। 2 चेंडू मध्ये 2 सिंगल धावा बनवलेत। या सामन्यासाठी पंच सुनील म्हात्रे आणि शिवाजी मडवी या स्पर्धेच्या माध्यमातून एक शिस्तबद्ध संघास देखील आपण सन्मानित करणार आहोत। स्वर्गीय राम दगडू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ दिलीप दगडू म्हात्रे यांच्याकडून जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे। नक्कीच या स्पर्धेमध्ये
मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात तब्बल 4 पारितोषिक, 1 ट्रॉफी, 1 शीतपेय कोल्ड्रिंक, त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आणि 1 पेन असे 4 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक देखील आपण देतोय. दुसरा ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज अनिल मुकादम. संघातील एक सर्वात चांगला खेळाडू अनिल मुकादमकडे पाहिले जातोय. पहिला चेंडू ऑन दी ऑफच्या पद्धतीने खेळलेत. स्वतः इष्टरक्षक नितीन गवली चेंडूला उचलत आहेत. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 16. चांगली सुरुवात आहे. 7 चेंडू मध्ये 16 धावा. खास करून गुरु यांनी आक्रमणाला सुरुवात केली आहे. गंगामाता क्रीडानगरीमध्ये उपस्थित प्रेक्षकांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. इथे चेंडूला ऑन दी कार्पेट ऑन साइडला वळवलाय. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकी करतील. फक्त मिळेल 1 धाव. चांगली कॉलिंग, चांगलं समन्वय दोन्ही फलंदाजांमध्ये. सुरुवात चांगली आहे. 8 चेंडू 17 धावा. देवीदास इथे चेंडूला फ्लाइट दिलेली आहे. अगदी चेंडूला वळवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण शरद याच्या माध्यमातून धावा मिळाले 2. नक्कीच गावदेवी वेले संघाने गोवे इथे जो चषक पटकावला त्यानंतर त्यांचा जो आनंद उत्सव आपण पाहिलेला आहे त्यामध्ये दिनकर भोईर, नारायण पाटील यांची चांगली अगदी डान्स आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स स्वीप, फटका फसलाय, अगदी अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, डॉट बॉल. नक्कीच अगदी दिनकर भोईर आणि नारायण पाटील देवीदास देखील आहेत. ते ऍक्शन मध्ये बरेचसे खेळाडू आहेत. मात्र दिनकर भोईर आणि नारायण पाटीलनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. चेंडूला ऑफ ड्राईव्ह खेळलेत. बघूया डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षण चांगलं होतोय. मिळतील 2 धावा. इथे अगदी एसटी रक्षक बॅकअप साठी आले होते अनिल मुकादम. धावफलक हलता ठेवलेले आहे. अगदी सिंगल डबल चौकार देखील येत आहेत. धावा बनलेत 21. 11 चेंडूंचा खेळ संपलाय. शेलोमाता वल या संघाचे माजी संघनायक, संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोददादा भोईर यांनी या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेत. तसेच रुपेशजी पाटील शेलोमाता वल संघाचे सिनियर खेळाडू यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. हॅलो हॅलो हा बोला ना. हा दिले ऐकले का तुम्ही? तुमचा आवाज नव्हते. नाही दिले ना. आता तुमचा फोन ठेवला दिले. नक्कीच प्रमोददादा भोईर सध्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. गंगामाता 40+ कुंदवली आयोजित बाळ्या मामा चषक 2024. 2 ओव्हर 21 धावा. सुरुवात चांगली आहे. अजूनही 10 विकेट हातामध्ये आहेत आणि 12 चेंडू फक्त खेळून काढायचे आहेत. बघूया इथून 2 ओव्हर मध्ये पलटवार करेल का न्यू मिलन पायगाव. कारण की येणाऱ्या गोलंदाजीमध्ये आपल्याला रुपेश आणि गणेश हे गोलंदाज पाहायला मिळतील. बघूया आमचे 12वे खेळाडू विजय बालेकर यांचं देखील समालोचन कक्षामध्ये सहर्ष स्वागत. गावदेवी वेले संघाचे ज्ञानेश्वर म्हात्रे दोन्ही 12वे खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार होतोय गणेश. पहिला चेंडू ऑन साइडला टोलावलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहेत. 1 सिंगल पूर्ण केली. दुसरी धावेसाठी धावतायत. थ्रो चांगला आहे. फलंदाज गुरु थले धावचित बाद.
अवी डीजे. नक्कीच आतापर्यंत 12 ते 13 स्पर्धा केल्यात, मात्र या स्पर्धेमध्ये जी म्युझिक सिस्टम आहे सर्व उत्कृष्ट. डीजे आवी गुंदवली, माईक सिस्टम अतिशय चांगले आहे, चांगला आवाज या क्रीडानगरीमध्ये पोहोचवण्याचं उत्तम काम. अमर पाटील, नक्कीच अजिंक्य मडवी, शिवसेना शाखा प्रमुख पायगाव यांनी या आयोजनाला नियोजनाला तसेच या दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद अजिंक्य मडवी. एक सिंगल न स्ट्राईक रोटेट केली आहे अमर पाटील यांनी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 23. 14 चेंडूंचा खेळ संपलाय. देवीदास म्हात्रे स्ट्राईकवर येत आहेत. ते चांगला चेंडू होता, अगदी चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. यष्टीरक्षक नितीन गवळी यांना चेंडू काही अडवता आला नाहीये. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावीने धावसंख्या 24 अंकावर 1 बाद 24. 15 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 चेंडू शिल्लक आहेत. गणेश कासाट गोलंदाज, अगदी शॉर्ट रन अपनी. इथे आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांनी जागा बदलली, वाईटचा इशारा केलाय. सुनील म्हात्रे यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. 25 धावा लागलेत. इथे चेंडूला अगदी स्क्रीनच्या दिशेनं रुपेश चेंडूवर झेपावतोय. थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि त्या चुकीचा फायदा उचललाय. 2 धावा पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देवीदास म्हात्रे आणि अमर पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या 27. 3 स्टार मूवीज च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. नरेंद्र पाटील, किशोर म्हात्रे, राहुल म्हात्रे आणि ऑल टीम. गणेश, इथे देखील चेंडू अगदी चाललाय लॉंग ऑन रिझनला. मिळेल फक्त एकच धाव. एका धावीनी 3 ओव्हरची समाप्त. 1 चेंडू शिल्लक आहे. नक्की चौथा चेंडू वाईट आला होता. 28 धावा झालेत. ओव्हर नंबर 3. गणेश शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. इथे अगदी ज्या चेंडूची अपेक्षा होती तो चेंडू देवीदासच्या बॅटवर येतोय आणि एक सुंदर चौकार. गुड शॉट. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्की चर्चा सुरू आहे की गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित करायचं आहे. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अनिल देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. रुपेश देखील एक चांगला गोलंदाज आहे. बघूया यास्मिन एक देखील गोलंदाज ज्यांनी गोव्या येथे गोलंदाजी केली होती. नक्कीच न्यू मिलन पायगाव संघाने बंदरामूर्ती काल्हेर सरपंच उपसरपंच चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. नितीन गवली चांगले टचमध्ये आहेत. फलंदाजी पाहिली तर जनमान गोवे या स्पर्धेमध्ये देखील नितीन गवली यांनी फलंदाजी चांगली केली होती. बघूया इथे शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज अनिल सिनियर अनिल भालेकर. बघा रुपेश यांना गोलंदाजी न देता अगदी चर्चा करून नितीन गवली यांनी विश्वास दाखवलाय अनिल भालेकर याच्यावर. एक अनिल मुकादम तर हे दुसरे अनिल भालेकर. स्लॉग ओव्हरचा अंतिम चौथा ओव्हर घेऊन अगदी शॉर्ट रनअपनी 4 ते 5 पावलांचा रनअप. पहिला चेंडू इनसाइड आउट केलेत. बघूया चेंडू चाललाय अगदी लॉंग ऑफ रिझनला. 4 धावांसाठी चौकार.
पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. इथे देखील चेंडूला उडवलाय काऊ कॉर्नर रिजनला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसरीची कॉलिंग. फलंदाज रिटर्न आपल्या घरामध्ये सुखरूप. आज पहिला सामना आपण पाहिला गावदेवी पूर्णा कालिका माता कालवार. त्या सामन्यातून कालिका माता कालवार संघ विजयी झालेले. त्यानंतर आपण पहिल्या फेरीचा दुसरा सामना पाहतोय. न्यू मिलन पायगाव आणि गावदेवी वेले या संघातून विजेता आणि कालवार असा पुढील सामना असेल. चेंडू हवेमध्ये आहे. सेफ लाईन होईल. शॉर्ट मिड विकेटला चेंडू एका टप्प्याने उचललाय. अनिल यांनी 2 धावा इथे पूर्ण केलेत. देवीदास पाटील आणि अमर पाटील 1-39. 3 चेंडू फक्त शिल्लक आहेत. बघूया किती धावसंख्या. देवीदास म्हात्रे इथे चेंडू पुन्हा एकदा बॅटवर हवा तसा येत नाहीये. ऑन दी कार्पेट चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये उचललाय. इथे दुसरीच्या प्रयत्नामध्ये देवीदास म्हात्रे धावचित बाद. चांगलं संगीत आहे. केव्हाही लावा. नक्कीच अगदी कानाला आनंद देणारा सॉन्ग. गुंदोली गावचे नक्कीच बाळ्यामामा त्यांचे सुपुत्र सुमित शेठ म्हात्रे आणि 3 स्टार RK बिल्डर अँड डेव्हलपर योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे आणि रणधीरजी म्हात्रे हे गुंदोली गावचे खरे तर स्टार आहेत. बघूया नवीन फलंदाज आलाय सदानंद मुकादम. 4 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा झालेत 40. इथे हा चेंडू आल्या आल्या उडवलाय अगदी काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. धमाकेदार षटकार. शेवटचा चेंडू. सदानंद मुकदम यांनी या इनिंगचा पहिला षटकार ठोकलाय. इथे अजून एक येईल का बघूया. उंची मिळाली, लांबी देखील मिळते. सलग 2 चेंडू मध्ये 2 कडक कडक षटकार. सुरेश म्हात्रे भाई खेळाडूमध्ये जो पहिला संघ जाईल त्यानंतर दुसऱ्या संघाने दुसऱ्या खेळाडू कक्षामध्ये जाऊन अगदी शिस्तीमध्ये बसायचं आहे. तर आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. कालवार ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि श्री कालिका माता कालवार संघाचे सिनियर खेळाडू रमाकांतजी म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत.
गंगामाता गोंदवली 40+ संघाचे संघनायक प्रदीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या मान्यवराचं स्वागत आणि सन्मान करूया। बाळेमामा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या मान्यवराचं स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय। नक्कीच प्रेमाची उबदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवराचं स्वागत आणि सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। तसेच तुळशीचं पवित्र रोपटं नक्कीच वारकरी संप्रदायाचं हे प्रतीक नक्कीच आपण पाहू शकतो ऑन स्क्रीन। रमाकांतजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान प्रदीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते, धन्यवाद। तर पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी वेले संघाने 4 ओव्हरमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा बनवल्यात 52 आणि विजयाचं लक्ष्य आहे न्यू मिलन पायगाव संघासमोर 53 धावांचं। नक्कीच अगदी दोन्ही संघ तुल्यबल्ले संघ आहेत। नितीन गवली जर लयमध्ये असले तर नक्कीच या 53 धावा त्यांच्यासाठी कठीण नसणार आहेत। मात्र गावदेवी वेले संघाला देखील गोलंदाजीसाठी कमी लेखून चालणार नाहीये। सलामीर जोडी नक्कीच बघा। यानंतर आम्ही आयोजन कमिटीकडून पुढील संघांना सूचित करतोय, ज्या संघाची प्रथम फलंदाजी येईल त्यांनी एक खेळाडू कक्ष चॉईस करायचा आहे। बाकीचा दुसरा जो खेळाडू कक्ष आहे सेकंड इनिंग वाल्यांनी त्या खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे। अतिशय चांगली स्पर्धा, स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस गंगामाता क्रीडानगरी गोंदवली येथून आपण बाळेमामा चषक 2024चा थरार पाहतोय। भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेशी संलग्न असलेली स्पर्धा, चांगली स्पर्धा आहे। कालचा पहिला दिवस अक्षरशः गाजवला ज्वाली स्पोर्ट कामतगार संघाने। शेवटच्या सामन्यातून क्वालिफायच्या विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाला त्यांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठलेली आहे। बघूया आज या सामन्यातून विजेता आणि श्री कालिका माता कालवार दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होईल। त्यानंतर तुफान पिंपलास, गावदेवी पिंपलगार, गावदेवी रांजनोली आणि गुरुदत्त मानकोली असे 4 संघ आहेत। बघूया आजचा पहिला सत्र कोण 2 संघ पहिला दुसऱ्या फेरीचा सामना खेळतील, पायगाव की वेले, वेले की पायगाव। तर नक्कीच आपण दुसऱ्या इनिंग साठी समालोचन कक्षामधून ऐकूया आमचे परममित्र मॅन फॉर गोरसई मनोज ठाकरे यांचा आवाज। धन्यवाद। धन्यवाद सर। यावेळी सालक्या हाताने खेळलेला आहे आणि आपण पाहू शकता डावाला सुरुवात अतिशय शांत रूपाने पाहायला मिळते। आपण पाहिलं तर 53 धावांचं लक्ष्य आहे निमिलन पायगाव संघासमोर। प्रत्येक षटकामागे जर विचार केला आपण तर 14-15च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जेवढ्या तुम्हाला जास्तीच्या धावा येतील तेवढे येणाऱ्या ओव्हरमध्ये त्याचा फायदा होईल। कारण पहिला ओव्हर जो आहे तो पॉवर प्लेचा आहे, तो मुभा असते हवेमध्ये फटके खेळण्याची। ते पाण्यासारखं राहील की या ओव्हरमध्ये किती धावा घेतल्या जातील। पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 15 आणि शेवटच्या इनिंगमध्ये 20 अशा रीतीने 53 धावा जमा केल्या। यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता, चेंडू निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये। कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धावची होते सांगता। आपण जर पाहिलं तर न्यू मिलन पायगाव हा संघ अतिशय बलशाली ताकदवार आहे, परंतु क्रिकेटमध्ये नशिबाची साथ हवी असते आणि ती नशिबाची साथ आतापर्यंत मिळत नाहीये या संघास। पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, परंतु इनफिल्ड भेटता आला नाहीये। फलंदाज बाद होईल जेलच्या स्वरूपात। निश्चितच आपण जर पाहिलं तर संतोष म्हात्रे यांची कामगिरी खूप चांगली राहिली आहे या सुरुवातीच्या हंगामामध्ये। आपण गोवे ते स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 5 विकेट घेण्याचा विक्रमी संतोष म्हात्रे याच्या नावे आहे।
म्हणजे आपण पाहू शकता की 40+ क्रिकेट किती अधिक उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे. ज्याचं रोपटं 2007-8 साली लावलं होतं, परंतु आज त्याचा वटवृक्ष होत गल्ली बोलामध्ये क्रिकेट खेळला जातोय 40+च्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस पाहू शकता आपण ऑन साईडला चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. नितीन गवली अतिशय चांगल्या पद्धतीने रनिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. या दोन धाब्याने धावसंख्या जर पाहिली तर 3 अंकावरती जाऊन पोहोचते. म्हणजे आपण पाहू शकता की रनिंग कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संतोष म्हात्रे एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज आहे. आज क्षमतेनुसार कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढील चेंडू टर्न घेतोय. या वेळेस इथेही आपण पाहिले तर दिशा देण्याचं काम होता, कारण तेच तर फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने सुद्धा बोलला जातोय. म्हणजे आपण पाहू शकता व्हेरिएशनच्या बरोबर इन स्विंग आउट स्विंग या दोन्ही गोष्टी या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 धाबा फलकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये पहिले षटक समाप्तीच्या मार्गावर पाहायला मिळते. यावेळेस मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात होतोय बाद. तुम्ही आवाज द्या ना, काय पाहिजे सांगू तुम्हाला. तर आपण पाहू शकता षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं तर सतीश येतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 53 धावांचं आव्हान असताना कालीराम सर आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली पद्धतीची एक कंजूस भरी गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फक्त 3 धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत. नक्की संतोष म्हात्रे यांच्या बद्दल ठाकरे बोलायचं झालं तर जय हनुमान गोवे इथे जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम त्यांच्या नावी आहे. यस, हा खूप मोठा विक्रम आहे आणि हा विक्रम तुटण्यासाठी ही कालावधी खूप जाईल. विक्रम बनतात तुटण्यासाठी, परंतु तो कालावधी खूप जाईल. यावेळेस आपण पाहिलं तर अतिशय वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहिलं तर वेगावरती नियंत्रण नाही आहे पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र दिला जातो वाईटचा इशारा. सतेश थले हा वेले एक्सप्रेस या नावाने ओळखला जातोय. तेज तर्रार अगदी रशीद मलिंगाच्या ऍक्शन मध्ये चेंडू टाकण्यामध्ये माहीर असा गोलंदाज. यस, आपण पाहू शकता पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र उडवलाय चेंडू, थांबणार नाहीये, जाईल सीमार्श बाहेर, येईल दणदणीत षटकार. मान्यवरांचं शुभ आगमन महेंद्र अरुण पाटील साहेब आणि प्रभाकर सकाराम पाटील वेलकम. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे बाळे मोहम्मद चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम वेलकम. निश्चित इथं मात्र पाहिलं तर षटकारानंतर निर्धावची होते सांगता कमबॅक केलंच जाते. या गोलंदाजाच्या एक नावी रेकॉर्ड आहे की एका मॅच मध्ये त्यांनी एका ओव्हरमध्ये ती फायनल मॅच होती त्यामध्ये 13 चेंडूंचा खेळ केला होता. हा एक रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड असतात आठवणी ठेवण्यासाठी. बा पुढील चेंडू इथं मात्र आपण जर पाहिलं तर अप्रतिम चेंडू हाताला गेलाय.
परंतु प्रत्येक मॅच मध्ये जो आहे ना प्रत्येकाची कामगिरी चांगली वाईट होत असते आणि या मॅच मध्ये मात्र चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. षटकार लागूनही इथे कमबॅक केला जातोय आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळले जातात. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे धावफलकावरती 10 कदम 10 धावा. 53 धावांचं लक्ष आहे, पूर्णपणे जखडून ठेवलं बांधून ठेवलेलं आहे फलंदाजांना. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहिलं तर ऑन साइडला करारा ऑन ट्राय पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धावावरती समाधान मानावं लागतं. तब्बल 53 धावांचं लक्ष आहे. त्याचा पाठलाग करत असताना हवी तशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. रुपेश मुकादमा असा एक फलंदाज आहे, कधीही बाजी चेंज करू शकतोय, कारण या फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ती वारंवार दर्शवली जाते. आपण बघितलं काल्यर चषकामध्ये काय अफलातून त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. पुढील चेंडू या वेळेस अधिक चांगल्या पद्धतीने खेळलेला फटका आहे. पाहूया चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. नितीन गवली म्हटलं तर खूप रनिंग बिटवीन द विकेट चांगली मानली जाते त्यांची. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. निश्चित जी सुरुवात होणं गरजेचं आहे ती सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. हातातून वेळ एकदा निघून गेली आणि नंतर ती काय सुरुवात झाली तर ती फक्त गवर कुटण्यालायक म्हटलं तर वागो ठरणार नाहीये. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज सतीश थले टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस फुलटॉस डिलिव्हरी हवाई सबर चेंडू सीमारच्या बाहेर. बिग हिट षटकार. आहेच नक्की, यात मात्र काही शंका नाही आहे. या भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आपण गल्ली बोलामध्ये ज्या नावाचा डंका वाजला जातो असे तुम्हा सर्वांचे लाडके बाले मामा त्यांच्या नावाने ही स्पर्धा मित्र या कुंदवली गावामध्ये आयोजित केलेली आहे. इथं मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तो 19 लागली गेलेली आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये आपण जर विचार केला ना तर अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता. आव्हान कालीराम सर अजूनही कठीण नाही आहे, परंतु कठीणला सोपं आणि सोप्याला सहज करण्याची हिंमत, ताकद, जिद्द, लढाऊ वृत्ती जर तुमच्यामध्ये असेल तर निश्चित हे आव्हान शक्य आहे. नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 34 धावांचं समीकरण उरलंय. गावदेवी वेले संघ देखील एक ताकदवान संघ आहे, मात्र समोर नितीन गवली आणि रुपेश ही जोडी आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. 12 मध्ये 34. प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला 2 मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा कुठेतरी या धाव फलकावरती या धाव गतीवरती तुम्ही अंकुश मिळवू शकता. अन्यथा इथनं जर 1-2 विकेट जर अर्ली ब्रेक तुम्ही मिळून दिले तर ज्या पद्धतीने आतापर्यंत हवी होत गेलेला आहे वेले संघ तशीच सातत्य राखता येईल. पुढील चेंडू या वेळेस तेच तर्रा अतिशय वेगवान जागते रवचा आदेश देणारा चेंडू अप्रतिम हाताला जातोय. आपण जर पाहिल्यात तर नितीन हा सुरुवातीचा सलामीवीर आहे, चांगल्यापैकी त्याची नजर इथे जमली असेल, परंतु त्यालाही जागते रवचा आदेश देत असताना एक विश्वास यांच्या गोलंदाजीमधून विश्वासपूर्ण चेंडू या वेळेस उडवलाय. मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे, सेफ लँडिंग होईल. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तोही सहजरित्या इथं पूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचते. एकेरी दुहेरी धावसंख्येने खासा फरक पडणार नाहीये. तुम्हाला प्रति एक चेंडू मागे मोठा फटका खेळणं गरजेचं आहे, त्याच्यावरती जास्तीत धावा कशा प्रकारे जमा होतील ते करणं गरजेचं, कारण इथनं आव्हान जे आहे ना ते खूप कठीण होत जाईल जर तुम्ही एकेरी दुहेरी धावसंख्या घेतली तर. अजूनही 32 धावांचं आव्हान आहे आणि 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा विश्वास पाटील तयार होते गोलंदाजी मार्क वरती. जो संघनायकाने विश्वास टाकलेला आहे त्याला पात्र ठरेल का? या वेळेस पाहिलं तर ऑन साइडला खोदून काढलेला आहे चेंडूला. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते, परंतु इथं मात्र आपण जर पाहिलं तर एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. 53 धावांचं लक्ष्य मित्र गावदेव वेले या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना ठेवलेला आहे न्यू मिलन पायगाव या संघासमोर. वेलकम, सुस्वागतम रवींद्रजी
भोईर साहेब आणि राजेशजी भोईर दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाळ्यामामा चषक 2024 स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गुंदोली गावचे उद्योगपती राजेशजी भोईर आणि रवींद्रजी भोईर या मान्यवरांचं, नक्कीच पप्पू शेठ भोईर, आत्माराम भोईर साहेबांचे चिरंजीव यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. गंगामाता गोंदवली 40+ संघाच्या वतीनं आपलं बाळेमामा चषक 2024 स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चित आता कुठेतरी सामना जो आहे ना तो कठीण झालेला आहे, कारण विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. जो मोठा फटका हवा आहे ना तो पाहायला मिळत नाहीये, कारण जो मोठा फटका जर लागला गेला तर इथं कुठेतरी सामन्याचं चित्र चेंज होईल, पलटी होईल. परंतु गावदे वेले इथं मात्र आपण जर पाहिलं किती 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यस यस, चुकीची दुरुस्ती केली जाते या ठिकाणी. या वेळेस आपण पाहिलं समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे, एक धाव कंप्लीट केलेली आहे. पाहूया दुसरी धाव पूर्ण करेल का. आणि इथेही आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 28 धावांचं आहे. आता मात्र कुठेतरी आव्हान जे आहे ना कालीराम सर ते कठीण वाटायला लागलेलं आहे. नक्कीच इथे गोलंदाजी याचं मुख्य कारण आहे की गावदेव वेली संघाची चांगली झालेली आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये गुंदवली गावचे उद्योजक उद्योगपती आणि आत्माराम भोईर साहेबांचे चिरंजीव राजेश उर्फ पप्पू भोईर यांचं शुभागमन. त्यानंतर प्रभाकरजी सकाराम पाटील, रवींद्रजी भोईर आणि महेंद्र अरुण पाटील या मान्यवरांनी आता आम्हाला या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिलेली आहे. आणि 4ही मान्यवरांचं गंगामाता 40+ गुंदवली संघाच्या वतीनं बाळ्यामामा चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज कुठेतरी आपण कठीण पाहायला मिळते. खास करून विचार केला तर न्यू मिलन पायगाव संघाने जी सुरुवातीपासून खराब फलंदाजी केली त्याचा परिणाम अंतिम ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या होती, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 आणि इथं मात्र पाहूया किती धावा जमा करेल. यावेळेस आपण पाहतोय की अजून एक चांगला चेंडू हाताळला जातोय. अमर पाटील यांच्या गोलंदाजीमधून जागते राहूचा आदेश इथेही दिला जातोय. स्क्वेअर क्लिअर करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु हवं तसं बॅटच्या पाट्यामध्ये घेता आलं नाही आहे. तुम्ही ज्यावेळेला क्रॉस बॅटने फटका खेळताय ना त्यावेळेला चेंडूची नजर जी आहे ना ती किंचित हटली जाते ना. आपल्याला त्यानंतर असं बघायला मिळतंय की कुठल्या प्रकारची धाव इथं मात्र जमा होत नाहीये. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय जरूर, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चुकी नाहीये, फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात.
निश्चितच काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजेच या मॅचची औपचारिकता जी आहे ती शिल्लक आहे. एक विजयाच्या आसपासही भटकू दिले नाहीये गावदेवी वेले संघाने. एवढी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाजाने आपला 100% देण्याचा जरूर प्रयत्न केला. खास करून आपण जर केलं तर सतीश थले यांना वगळला तर सर्वांनीच खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये संतोष मात्रे याने 3 धावा खर्च केले होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये विश्वास याने 6 धावा आणि इथेही अप्रतिम चेंडू हाताला जातोय. खास करून अमर पाटील यांच्या माध्यमातून बोलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद.